माझ्या खूप लाडक्या मैत्रिणीने फूडच्या क्षेत्रात पुढचं पाऊल टाकलं. त्यामुळे मला खूपच आनंद झाला आणि मी सगळ्यांना सांगेन की प्लीज मटण खायला या, सगळं खायला या, सगळं अमेझिंग आहे. त्यामुळे तुला खूप खूप ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि खूप प्रेम. नमस्कार, मी ऋतुजा बागवे. मी अभिनेत्री आहेच, पण आता उद्योजिका म्हणून सुद्धा पुढचं पाऊल टाकते आयुष्यातलं, आणि त्या पुढचं पाऊलचं नाव ठेवलंय पुढचं पाऊल. इंग्लिश पाटी आणि एक मासे देणाऱ्या कोळीणबाई, जे आम्हाला मासे पुरवतात किंवा आम्ही इथे मासे देतो खायला, हे सांगणारं सिम्बॉल. ही आहे मराठी पाटी. आणि हे आहे आमचं छोटंसं रेस्टॉरंट. लवकर या. वेलकम. इथे काही दिवस गल्ल्यावर मी बसणार आहे आणि कायम माझी बहीण बसणार आहे, कारण हा सगळा बिझनेस ती सांभाळणार आहे आणि मी तिला मदत करणार आहे. आणि हे आहे रेस्टॉरंट. आणि इथे एक गंमत आहे. इथे आम्ही वदनी कवळ घेता नामग्या श्रीहरीचे, ही जी आपली प्रार्थना आहे, जे संस्कार आपण जेवणावर करतो, आपल्यावर झालेले आहेत लहानपणापासून, तर त्याचं एक प्रतीक म्हणून ही इथे लावलेली आहे. आणि हे इथे आम्ही एक वॉल आर्ट, ग्रॅफिटी आर्ट करून घेतलेलं आहे. त्याला डूडल पेंटिंग असं म्हणतात. आणि ते आम्हाला खूप आवडलं होतं. निलेश नावाचा आमचा मित्र आहे, त्याने हे आर्ट केलेलं आहे. आणि त्यात ना आम्ही काही काही सिम्बॉल्स वापरलेली आहेत. मरोळ स्टेशन, मरोळ मेट्रो, कारण हे रेस्टॉरंट मरोळ अंधेरी ईस्टमध्ये असल्यामुळे त्यातले काही एलिमेंट्स आहेत. त्याच्यानंतर त्यावर काही म्हणी आहेत ज्या मराठी अन्ना रिलेटेड आहेत. त्यामुळे आधी पोटोबा मग विठोबा, शीतावरून भाताची परीक्षा. आणि इथे आमच्याकडे आज एक गेस्टही आलेले आहेत जेवायला, इंद्रनील, जे तुम्ही सगळ्यांनीच त्यांना पाहिलेलं आहे आणि त्यांचं काम सगळ्यांनाच आम्हाला आवडतं. तर आज सांगा, तुम्हाला फूड आवडलं का, अन्न आवडलं का, जेवण आवडलं का? आज मी मटण खातोय आणि कमाल मटण. म्हणजे मी तर कोल्हापूरचा आहे, त्यामुळे कोल्हापूरच्या माणसाने मटण खाणं म्हणजे तर माझ्या खूप लाडक्या मैत्रिणीने फूडच्या क्षेत्रात पुढचं पाऊल टाकलं. त्यामुळे मला खूपच आनंद झाला आणि मी सगळ्यांना सांगेन की प्लीज मटण खायला या, सगळं खायला या, सगळं अमेझिंग आहे. त्यामुळे तुला खूप खूप ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि खूप प्रेम. त्याला खाऊ दे, डिस्टर्ब करूया नको. थँक्यू. तर तिथे एक म्हण आहे, आधी पोटोबा मग विठोबा, शीतावरून भाताची परीक्षा. त्याच्यानंतर वड्याचं तेल वांग्यावर, आणि खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी, आणि घरोघरी मातीच्या चुली. तर असं सगळं केलं. आणि ती माझी बहीण आहे, तिचं आम्ही कार्टून कॅरिकेचर करण्याचा प्रयत्न केला आणि ती क्यूट दिसते असं मला वाटतंय. तर सिंपल, सोबर, साधं असं इंटिरियर करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि इथे एक मोठा मिरर लावलेला आहे, म्हणजे रिफ्लेक्शन आणि जागा मोठी वाटावी, प्रॉस्पॅरिटी मिळावी आणि हे सगळं पॉझिटिव्ह वाटावं वातावरण त्यासाठी. आणि असं पूर्ण ओपन ठेवलेलं आहे आम्ही, की विज्युअली बाहेरून आत काय चाललंय आणि आतून बाहेर काय चाललंय ते कळेल. आणि नंतर बाहेर सुद्धा आम्ही फास्ट फूड, स्ट्रीट फूड काढणार आहोत आणि बाहेर पण सिटिंग करणार आहोत. तर असं एक आमचं छोटंसं छान रेस्टॉरंट, फूडचं पाऊल. तर इथे जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की या. तर जिच्याबद्दल मी मग आजपासून बोलते, जी सगळं हे हॉटेल माझ्या अपरोक्ष सांभाळणार आहे, ती ही माझी लाडकी बहीण. आणि ते तिचं कार्टून आहे. बरं, खेकडे इतक्या जोशात तिथे कार्टून मध्ये पकडलेत, खऱ्या आयुष्यात ती काही असे पकडू शकत नाही, ते मी पकडू शकते. बोल काहीतरी. खेकड्यांविषयी नाही, हॉटेल विषयी, रेस्टॉरंट विषयी. रेस्टॉरंट विषयी मला एवढंच म्हणायचं की खूप एक्साइटेड आहोत आम्ही, आणि आम्ही खूप हिम्मत करून स्ट्रेंथने हे चालू केलेलं आहे. सो आय होप की तुम्ही सगळे इकडे याल, जेवाल आणि एक छान एक्सपिरियन्स तुम्हाला मिळेल इकडे. सो आय जस्ट होप की तुम्ही लवकरात लवकर इकडे या आणि एक अप्रतिम एक्सपिरियन्स फूडचा आणि आमच्या फूडच्या पाऊलचा घेऊन जा. आणि खूप छान वाटतंय. आम्ही दोघींनी मिळून एक स्वप्न पाहिलं होतं आणि आज त्याचा पहिला दिवस आहे आणि सुरुवात
अतिशय उत्तम झालेली आहे. पहिल्याच दिवशी छान रिस्पॉन्स मिळाला, त्यामुळे आम्ही हुरूप आमच्या हो. चेहऱ्यावर दिसतोय, आनंद दिसतोय. आणि आय होप हा असाच राहील आणि तुम्ही सगळे आम्हाला असंच प्रेम करत राहाल, आशीर्वाद द्याल आणि जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की याल.